नमस्कार। इस वक्त हम मौजूद है मुंबई के चेंबूर इलाके में। कुर्ला विधानसभा मान सैनिक मतलब महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे के जन्मदिन के मौके पर आज यहाँ पर पेट्रोल की दर में 5 रुपया कम करके लोगों को यहाँ पर पेट्रोल दिया जा रहा है। आप देख सकते हैं मेरे पीछे मन सैनिक मौजूद है यहाँ पर, और यहाँ कुर्ला विधानसभा के जो विभाग प्रमुख है प्रदीप हमारे यहाँ पर मौजूद है कि आज राज ठाकरे ने लोगों को मन सैनिकों को ये आश्वासन दिया कि आप आदेश दिया कि आप मेरी तक आने की बजाय लोगों की सेवा करें। जो आज देश में आपत्ति आ रही है, जिस तरीके से पेट्रोल की महंगाई को देखते हुए लोग परेशान हैं, आज उन्हीं के जन्मदिन के मौके पर यहाँ पर बाइक सवारों को पेट्रोल के दर में 5 रुपया कम कर दिया जा रहा है। हम कुछ लोगों से बात करना चाहेंगे। आखिर में आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो प्रमुख है राज ठाकरे, उनका जन्मदिन है। हम बाइक सवारों से भी बात करना चाहेंगे कैसा लग रहा है 5 रुपया कम पेट्रोल मिलने पर। राज साहब को बहुत बहुत धन्यवाद देते हैं कि ऐसे लोग हमारे पास हैं जो हमारे बातों को समझते हैं और महंगाई पर नजर रख के वो लोग काम कर रहे हैं। उनको बहुत बहुत धन्यवाद है। आज जन्मदिन है राज ठाकरे साहब का। जन्मदिन है, इसलिए हम भी बहुत बहुत उनको धन्यवाद देते हैं और जन्मदिन की शुभकामनाएं। और हम तो ये चाहते हैं कि हमेशा के लिए और कम होते जाए पेट्रोल का दाम। सेना प्रमुखांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे आणि 5 रुपये दर कमी भेटत आहे पेट्रोल आपल्याला। माझं तर सर्वात पहिले राजसाहेबांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा। आमच्या बहुजन समाज पक्षाच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। खास करून एक होतकरू आणि चांगला नेता आमच्या महाराष्ट्राला मिळालेला आहे। स्वाभाविक एक असा नेता भेटणं आणि कमी वेळात चांगलं बोलणारा माणूस आणि प्रांजळपणे बोलणारा खरं बोलणारा माणूस महाराष्ट्राला पटत नाही। बीजेपी ही सीबीआय ईडीवाली माणूस आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे। मी माझ्या पक्षाच्या वतीने खूप खूप मंगलमय लाख लाख शुभेच्छा देतो। आपका जन्मदिन है और 5 रुपया कम दर पे आपको पेट्रोल दिया जा रहा है, क्या कहना चाहेंगे? बहुत अच्छी बात है। सरकार को इसे हमारा सब समर्थन करना चाहिए, क्योंकि हम सरकार के लिए, सरकार हमारे लिए है। और जैसी बढ़ती पेट्रोल की दाम चढ़ती जा रही है, उस हिसाब से राज ठाकरे को इनको जन्मदिन की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं। लेकिन राज ठाकरे साहब तो सत्ता में नहीं होने के बावजूद भी पेट्रोल के दाम कम 5 रुपया कम आपको दिया जा रहा है आज के दिन। सबको उनको जैसे लोग चुन के लाना चाहिए, ऐसा जो अपने लिए करे उनको सत्ता में लाना चाहिए। पेट्रोल आपको 5 रुपया कम मिल रहा है। राज ठाकरे साहब का जन्मदिन है, क्या कहना चाहेंगे? पहिल्यांदा मी त्यांना बोलायला खूप धन्यवाद, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हे असंच पुढे चालू राहू द्या। कमीत कमी 106 ते 104 रुपये तरी पाहिजे आपल्याला पेट्रोल नॉर्मल। कारण CNGच्या दरात पण खूप भाव वाढलेला आहे, तर त्याप्रकारे लोकसंख्या आपली जास्त आहे आणि त्याप्रमाणे प्रमाण पण वाढलेलं आहे। तर माणसाने काय करावं त्यामध्ये। धन्यवाद। राज ठाकरे साहेबांचा जन्मदिवस आहे आणि आज पेट्रोल मध्ये 5 रुपये कमी। जन्मदिवसाची हार्दिक शुभेच्छा। हे राजसाहेबांचा मला खूप राजसाहेब आवडतात आणि त्यांनी जे करतात, जे डिसिजन घेतात ते योग्य त्यांनी बरोबर घेतात। आणि ते मराठी माणसासाठी जे लढतात ते खूपच चांगले, खूपच म्हणजे हे सत्ताच नको कमी झालं पाहिजे की नाही दर? काय ना, सगळं पब्लिकच्या हातात आहे, सगळं व्यवस्थित करावं। मैं राज ठाकरे साहब को बहुत बहुत जन्मदिन की बधाई दूंगा। इसके बाद बहुत अच्छा काम किया है। 5 रुपये लीटर पेट्रोल कम जो दिया जा रहा है, बहुत अच्छी बात। आपका जन्मदिन है और 5 रुपया पेट्रोल कम दिया जा रहा है आज। सही बात है, ये तो सर कम होना चाहिए। महंगाई बहुत बढ़ गई थी। महंगाई बढ़ रही, कम होना चाहिए। लेकिन देश के प्रधानमंत्री तो कह रहे हैं महंगाई नहीं है, हम पेट्रोल सस्ते में खरीद के लोगों को सस्ते में दे रहे हैं। कहाँ सस्ते में दे रहे हैं? हर साल बढ़ ही जाता है। 1 रुपया कम होता है, 5 रुपया बढ़ जाते हैं। राशन पानी है, देखो तेल खरीदने जा रहे हैं, वो तेल कितना महंगा हो गया। आटा उठा लो, आटे को देख लो। राज ठाकरे जी का जन्मदिन है और पेट्रोल में 5 रुपया कम दर से आपको यहाँ दिया जा रहा है आज, क्या कहना चाहेंगे? नहीं, तो उन्होंने बहुत अच्छा किया है पब्लिक के लिए, और आगे ऐसा काम करते जाएंगे तो पब्लिक भी उनकी फेवर में रहेगी। तो उन्हें बहुत अच्छा किया है। आज 5 रुपया जो कम किया पेट्रोल में, वो बहुत अच्छी बात है। सबके लिए बेनिफिट है ना ये। तो ये ऐसे करते रहेंगे तो लोगों को भी उनकी फेवर में। देश की केंद्र की सरकार रोज 1 रुपया 2 रुपया बढ़ा रही है, उससे आप जी। क्या कहना चाहेंगे? जी, वो तो उनको प्रॉब्लम हो रहा है इसलिए वो बढ़ा रही है। उनको भी ऐसा वो नहीं है कि भाई नहीं बढ़ावे, लेकिन ऑल ओवर वर्ल्ड में ये प्रॉब्लम चल रहा है, तो केंद्र सरकार भी क्या कर सकती है। ठाकरे यांचा जय हो। सन्माननीय अमित ठाकरे यांचा जय हो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो। सध्या जसं म्हणायला गेलं तर आता एवढी महागाई वाढली आहे की अक्षरशः गृहिणी म्हणा कोणाचं कंबरडं मोडलं आहे या मोदी सरकारने। रोज दिवसेंदिवस 1-1 रुपया वाढवतच चाललं आहे सरकार सत्तेत असून देखील। पण आपली सत्ता नसून आज सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे, व त्यांच्या नेतृत्वाखाली आपले कुर्ला विधानसभेचे विभाग अध्यक्ष
प्रदीपजी वाघमारे यांनी आज नेतृत्वाखाली आम्ही आज पर लिटर 5 रुपये कमी करत आहोत। हे जनतेने समजून घ्यायला पाहिजे की सत्ता नसताना देखील आपण लिटर कमी करतोय, तर मोदी तर वाढवत चाललेत, मग त्यांचा रुपया कुठे जातोय? काय शुभेच्छा द्याल आपल्या नेत्याला आज? मी तर नेत्यांना अशी शुभेच्छा द्याल की जनतेने लक्षात ठेवावं की एक वाढदिवसाच्या दिवशी आपण 5 रुपये कमी करून आपण लोकांची सेवा करत आहोत। हीच जर लोक जर राजसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून पदावरती बसवतील तर किती फेरबदल होईल महाराष्ट्राचा हे त्यांनी जाणून घ्यावं। नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसात औचित्य साधून जनतेवर जो सतत ताण येतोय, वाढीचा प्रत्येक गोष्टीत वाढ होते, त्रास वाढतोय, मानसिक ताण वाढतोय, या दिलासा म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचे विभागाध्यक्ष प्रदीपसाहेब वाघमारे यांनी आज आदेशाप्रमाणे लिटर मागे 5 रुपये कमी करून जनतेला जो दिलासा देतो, तर ते सत्तेत असणाऱ्यांचं काम आहे की त्यांनी लोकांचा विचार करावा, पण हा जी सत्ताधारी हा विचार कुठे होत नाही आहे। आणि सत्तेत नसताना कुठल्याही प्रकारचं पाठबळ राजकीय नसताना माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही इतका काही करण्याचा प्रयत्न करतो। जर सत्तेत असतील माननीय राजसाहेब ठाकरे तर किती महाराष्ट्रात फरक पडेल हे यातून कृती दिसून येतं आहे। जनतेने सहकार्य करावं। आज आम्ही तुमचा विचार करतो, तर उद्या ते मतदान करताना त्यांनी नक्कीच साहेबांचा विचार करावा, या शुभेच्छा राजसाहेब। की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या जनतेने राजसाहेबांना मुख्यमंत्री निवडावं, कारण या महाराष्ट्रामध्ये दिवसांदिवस प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहेत, पण सरकारमध्ये जे सत्तेमध्ये आहेत ते काही न करता साहेबांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या मागे 100 रुपये मागे 5 रुपये कमी करण्याची क्षमता ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे आणि फक्त हे राजसाहेबच करू शकतात। सर्वप्रथम आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जी दरवाढ झाली आहे पेट्रोलच्या मागे, तर आमच्या आदरणीय विभागाध्यक्ष साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण प्रति लिटर 5 रुपये कमी देऊन लोकांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे आपले पूर्ण कुर्ला विधानसभेत हा प्रोग्राम चालू आहे। सर्वप्रथम मी राजसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपले राजसाहेबांकडे जी दूरदृष्टी आहे त्यांनी आधीच सांगितलं होतं की हे असं सगळं होणार, पण तरीही सरकारने त्याची दखल घेतलेली नाही आहे, म्हणूनच आजचा दिवस आपल्याला पाहावा लागतो। आणि आज म्हणून आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व मनसैनिक इथे गोळा होऊन 5 रुपये पर लिटर डिस्काउंट देतोय पेट्रोलमध्ये। तर सर्व जनतेने हे मतदानाच्या वेळी लक्षात ठेवावं की कोणाला निवडून आपल्याला द्यायचं आहे। एक प्रत्येक लिटर मागे आपण राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला देत आहे, पण एकीकडे महागाई कुठेतरी गगनाला भिडलेली आहे, लोकांचं किचनचं कोळमडलेलं आहे बजेट, अशामध्ये आज कुठेतरी छोटासा दिलासा म्हणून आपण पुढे आला। सर्वप्रथम कुर्ला विधानसभेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट, हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना आम्ही सर्व पदाधिकारी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आयुष्य उदंड आयुष्य असो, त्यांच्यासारखा नेता या महाराष्ट्राला, या देशाला हवा आहे की जेणेकरून ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी इराणबाबत एक वक्तव्य केलं होतं की पंतप्रधानांनी इराणचे जेव्हा राष्ट्रपती ज्यांचा मृत्यू झाला, त्यांना मारलं गेलं, त्यावेळेस भारताच्या पंतप्रधानांनी कुठेतरी त्यांना श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती, कुठेतरी निषेध व्यक्त करायला पाहिजे होता, कारण इराणने आपल्याला काश्मीरच्या युद्धातसुद्धा साथ दिली होती, पाकिस्तानच्या विरुद्ध साथ दिली होती। राजसाहेबांनी सांगितलं होतं की जर आपल्याला इराणनी डिझेल किंवा इंधन देणं बंद केलं तर आपल्याला फार महागाईला तोंड द्यावं लागेल। आज तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब इराणला साथ न देता ते कुठेतरी चूक करतायत आणि इराणकडून स्वस्तातलं डिझेल विकत न घेता त्याच रशियाकडून रशियासुद्धा तुम्हाला स्वस्तातलं डिझेल देण्याचा प्रयत्न करते। त्या अमेरिकेच्या सांगण्यावरून महागातलं डिझेल, पेट्रोल आणि गॅस विकत घेत आहेत आणि या भारतीयांना कुठेतरी या महागाईच्या आगीत होरपळायला सोडतायत। आज त्याचमुळे मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक कुठेतरी या नागरिकांना एक राहत मिळावी, आज एक दिवस तरी का कमी दरामध्ये त्यांना इंधन मिळावं, हाच आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। म्हणून आम्ही आज प्रत्येक लिटरच्या मागे 5 रुपये स्वस्त करून त्यांना पेट्रोल देण्याचं काम करतोय। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रभर एक उत्साहाचं वातावरण आहे। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी वाढदिवस साजरा केला नाही,
आम्हाला सुद्धा राजसाहेबांच्या भेटीची ओढ होती, परंतु साहेबांनी आदेश दिला की मी आज उपस्थित नाही आहे. परंतु याच्या मागे देखील देश हिताचंच कारण असावं आम्ही असं मानतो. कारण सन्माननीय राजसाहेबांनी, मोदी साहेबांनी जो काय वरून सर्व जनतेला काय संदेश दिलेला आहे की तुम्ही बाहेर प्रवास करू नका किंवा सोनं खरेदी करू नका, खर्च करू नका, थोडक्यात तोच विषय साहेबांनी कुठेतरी मनात ठेवून आपल्या जनतेला कुठेतरी राहत मिळावी आणि त्यासाठीच त्यांनी आज वाढदिवससुद्धा टाळला आहे. परंतु आम्हाला राजसाहेबांना इथून शुभेच्छा द्याव्याशा वाटतात म्हणून आम्ही इथून आज कुर्ला विधानसभेच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. राजसाहेब 27 हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा.